नमस्कार मंडळी, आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत साद देती हिमशिखरे. कैलासवासी G.K. प्रधान यांच्या टुवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ द हिमालयाज या कादंबरीचा डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी केलेला हा अनुवाद. प्रकाशकाचे मनोगत. सध्या भारतात भ्रष्टाचार, सत्तालोलुपता, ढासळलेली नीतिमत्ता, भोगलालसा, स्वार्थकता, अश्रद्धा, नास्तिकपणा अशा भयान गढूळ अशांत परिस्थितीत विशुद्ध मंगल समाधान, मन शांतीयुक्त आनंद देणाऱ्या आध्यात्मिक साहित्याची नितांत आवश्यकता आहे. त्या दृष्टीने मनाला उच्च पातळीवर नेणारी, हृदय मनोरम आध्यात्मिक अनुवादित मराठी कादंबरी साद देती हिमशिखरे ची ही आवृत्ती मराठी भाषिकांना उपलब्ध करून देण्यात भारतीय विद्या भवनाला आनंद होत आहे. प्रकाशक. प्रस्तावना. मूळ इंग्रजी पुस्तकातील प्रस्तावनेचा हा मराठी अनुवाद. विश्व शांतीदूत या नात्याने विश्वसंचार केलेले महर्षी न्यायरत्न विनोद हे भारतीय तर्कशास्त्रातील अधिकारी व्यक्ती, प्रकांड पंडित, सूत्रमय साहित्य निर्माते, सखोल जीवनानुभूती देणारे कवी, प्रभावी वक्ते, ज्ञानयोगी आणि संत म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची ही प्रस्तावना वाचकांना या ग्रंथाचा उत्तम प्रकारे आस्वाद घ्यायला नक्कीच उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो. प्रकाशक. हा ग्रंथ म्हणजे श्री G.K. प्रधान यांच्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारलेली, उपदेशात्मक व दृष्टांत स्वरूपात सांगितलेली एक रम्य, रोचक जीवनकथा आहे. कथेची सुरुवात एका साध्या स्वप्नाने होते आणि शेवट ते स्वप्न साकारण्याने होते. हा ग्रंथ अतींद्रिय शास्त्र व मानसशास्त्राच्या अभ्यासकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करतो. या सर्व प्रश्नांवर पाश्चात्य तत्त्वज्ञ फ्राईड किंवा ॲडलर फारच अल्पांशाने प्रकाश टाकू शकतात. डॉक्टर युंग यांचे स्वप्नविषयक विचार या बाबतीत काही प्रमाणात उपयोगी पडू शकतात. या ग्रंथातील स्वप्न हे सखोल मानसशास्त्रीय भूमिकेतून पाहिल्यास प्रक्षेपित आदर्श स्वरूपाचे आहेत, पण त्यात स्वयंप्रत्यक्षात येण्याचे बीज आढळते. डॉक्टर फ्राईड यांनी तर विपर्यस्त कामभावनेचे आकर्षण असा या स्वप्नाचा अर्थ लावला असता, पण डॉक्टर युंग हे स्वतः एक आध्यात्मिक दृष्टी व जाण असलेले खरेखुरे सत्यशोधक साधक होते. गतजन्मातील दैवी शक्तीचे सामर्थ्य व प्रभाव हा सावलीसारखा माणसाबरोबर असतो असे त्यांचे स्पष्ट मत होते. 1951 साली मी त्यांना स्वित्झर्लंडमधील त्यांच्या निवासस्थानी भेटलो. त्यावेळी प्राचीन भारतीय तत्त्ववेत्यांनी मांडलेला कर्मसिद्धांत हा मानवी व्यक्तिमत्व समजून घेताना येणाऱ्या असंख्य अचिंत्य अडचणींवरील एकमेव बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ विश्लेषण आहे असे त्यांनी माझ्यापाशी पूर्णपणे कबूल केले होते. आधुनिक विज्ञानाने काही अतर्क्य संरचनांचा का असा प्रश्न न विचारता जसाच्या तसा स्वीकार केलेला आहे, कारण अनेक वैज्ञानिक निष्कर्ष अशा अतर्क्य संरचनांच्या अस्तित्वाची ग्वाही देतात. या दृष्टीने मॅक्स प्लँकचा स्थिरांक हा निसर्गातील एक अत्यंत मूलभूत स्थिरांक म्हणून सिद्ध झालेला आहे. काही सिद्धांतांचा आधार घेऊन मॅक्स प्लँकने E=hv हे समीकरण मांडून असा निष्कर्ष काढला आहे की सूक्ष्मातिसूक्ष्म वस्तुकणांमध्ये देखील काही शक्ती म्हणजे अंतर्भूत असते.
जी त्या वस्तू कणांमधून बाहेर पडणाऱ्या विकिरणाची म्हणजे रेडिएशनची वारंवारता आणि प्लँकने स्वतः शोधलेला म्हणजे एच हा स्थिरांक यांच्यावरून काढता येते. ओळीने लिहिलेली 26 शून्ये आणि त्या पाठोपाठ येणारा 6624 हा आकडा त्यांनी हा स्थिरांक बनलेला आहे. तो अतिसूक्ष्म असला तरी देखील तो नेमकेपणाने निर्देश केलेला एक अंकच आहे. विशेष म्हणजे मॅक्स प्लँक हा या स्थिरांकावर कसा पोचला हे त्यालाच काय पण इतर कोणालाही कळलेले नाही. तरी देखील पदार्थ विज्ञानाचा गेल्या 50 वर्षातील विकास हा या स्थिरांकाच्या आधारावर झालेला आहे हे सत्य आहे. नोव्हेंबर 1953मध्ये आइन्स्टाईन यांनी मला त्यांच्या प्रिन्स्टनमधील राहत्या घरी हा स्थिरांक ते 1905 पासून नियमितपणे वापरत असल्याचे आवर्जून सांगितले होते. अतर्क्य असणाऱ्या या स्थिरांकाचा आधुनिक विज्ञानाने मोकळेपणाने स्वीकार केलेला असल्यामुळे मी या ठिकाणी त्याचा उल्लेख केला आहे. सर आर्थर एडिंग्टन यांच्या मते निसर्गाचा कुठलाही नियम हा तर्कनिष्ठ माणसाला तर्कदुष्ट वाटू शकतो. कर्मसिद्धांत देखील बुद्धिवादी व्यक्तीला सकृतदर्शनी तर्कदुष्ट वाटला तरी प्रत्यक्षात तो तसा नाही, कारण त्याचे अस्तित्व देखील तर्कदृष्ट्या सिद्ध करता येते. त्याला उच्च संवेदना, अतींद्रिय जाणीव, सहावे इंद्रिय, अंतर्ज्ञान किंवा इतर कुठलेही नाव दिले तरी त्याच्या अस्तित्वाची वैधता न्याय्य ठरते आणि त्याचे परिणाम देखील तर्कशुद्धरित्या स्वीकारता येतात. स्वप्नानुभवामध्ये कायम एक अंगभूत एकसंधपणा आणि कार्यकारण भावातील सातत्य असते. हा प्रस्ताव स्वीकारणे सहज शक्य आहे, परंतु स्वप्नानुभवाचा जागृत वास्तविक अनुभव विश्वाशी एकसंधपणाचा आणि सातत्याचा संबंध असतो असे म्हणणे तेवढे संयुक्तिक वाटत नाही. पण ही सुद्धा अशीच एक अतर्क्य संकल्पना आहे जी कधीच नाकारता येणार नाही, कारण त्याचे प्रत्यक्ष परिणामच त्याची सत्यता प्रमाणित करतात. हा ग्रंथ म्हणजे कर्मसिद्धांताची जटिलता आणि अनुभवाचा स्वप्नात्मक आयाम यांचा एक अचूक अभ्यास आहे. या संदर्भात J.M. ड्यून यांचे प्रस्तुत काळातील ॲन एक्सपेरिमेंट विथ टाईम आणि द सिरियल युनिवर्स हे 2 विशेष उल्लेखनीय ग्रंथ डोळ्यासमोर येतात. डॉक्टर ड्यून यांनी अतिशय गुंतागुंतीच्या गणिती सूत्रांद्वारे हे सिद्ध केले आहे की प्रत्यक्ष वास्तव हे कायम एक स्वयंभू परिपूर्णतेच्या रूपात अस्तित्वात असते, पण अत्यंत मर्यादित क्षमता असलेल्या जाणीवेच्या सहाय्याने व काळ या मानवी बुद्धीने प्रक्षेपित केलेल्या एका पडद्यावरील प्रतिमेवरून हे प्रत्यक्ष वास्तव समजून घेण्याचा माणसाचा प्रयत्न असतो. प्रत्यक्ष वास्तव जसं आहे तसं तो कधीच पूर्णपणे जाणू शकत नाही. फक्त काही सुधारित व प्रक्षेपित संरचनांच्या सहाय्याने ते जाणण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पृथ्वीवरील मानवी अस्तित्व हे आवश्यक, शक्य आणि फायदेशीर करण्यासाठी लागणाऱ्या साहसी कल्पनांचे प्रतिबिंब मनामध्ये उमटण्यासाठी काल हे सोयीस्कर प्रक्षेपण आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य ह्या फक्त मानवनिर्मित संरचना आहेत. त्या काही प्रत्यक्ष वास्तवाचे मूळ घटकही नाहीत आणि पैलूही नाहीत. अंतिम प्रत्यक्षाच्या संदर्भात स्वप्नानुभव आणि जागृत अनुभव एकच असतात, पण आपण उत्क्रांत केलेल्या काळ या संरचनेचे भूत, वर्तमान आणि भविष्य असे घटक असल्यामुळे त्यांच्याकडे आपण अनुभवांच्या पृथक श्रेणी म्हणून पाहतो. डॉक्टर ड्यून यांच्या मते स्वप्न आणि त्यांचे विस्तिरीकरण
यामध्ये काहीही गूढ किंवा अनाकलनीय नाही. खरोखरच प्रत्येक स्वप्न हे त्याच्या वास्तवीकरणापेक्षा किंवा भौतिक आविष्कारापेक्षा जरा देखील कमी नसते. या प्रबंधाच्या पुष्टीसाठी डॉक्टर ड्यून यांनी काही ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत. पॅरिसमधील एका सार्वजनिक उद्यानामध्ये बसलेल्या 2 मुली 1200 वर्षापूर्वी घडलेल्या युद्धाचे, त्यातील रक्तपाताचे, प्रेतांचे प्रत्यक्ष पाहिल्यासारखे वर्णन करू शकल्या. कारण त्यावेळी त्या अर्थातच एका अतिंद्रिय म्हणजेच स्थलकालाच्या मर्यादा पूर्णपणे ओलांडलेल्या अवस्थेत होत्या. त्यांनी जे पाहिले आणि सांगितले त्याची नोंद करून सखोल अभ्यास केला गेला. ऐतिहासिक दस्तऐवजांबरोबर जेव्हा ह्या नोंदी पडताळून पाहिल्या गेल्या तेव्हा त्या एकमेकांशी उत्तमरित्या जुळत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्याचप्रमाणे भविष्य काळाची झलक देखील तेवढीच अचूक असू शकते. अतिंद्रिय अवस्थेत गेलेल्या एका शेतकऱ्याने 7 वर्षांनंतर इथून काही यार्ड अंतरावर एक महाल बांधला जाईल अशी भविष्यवाणी उच्चारली होती. ही भविष्यवाणी देखील पूर्णपणे खरी ठरली. बाबा प्रधान यांच्या या विचारप्रवर्तक ग्रंथाला डॉक्टर ड्यून यांचा सिद्धांत हा वैज्ञानिक प्रमाणीकरणाचे पार्श्वसंगीत देत असल्यामुळे मी या सिद्धांताचा इथे उल्लेख केला आहे. हा ग्रंथ म्हणजे एका मानवाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीची चित्रकथा आहे. ती अतिशय जिव्हाळ्याच्या आणि व्यक्तिगत स्वरूपात सांगितली असली तरी या कथेचा अर्थ आणि त्यातून दिला गेलेला संदेश मात्र पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि वैश्विक स्वरूपाचा आहे. या ग्रंथाचे सादरीकरण इतके नयनरम्य आहे तरीही वास्तववादी झालेले आहे. कधीकधी लेखकाच्या सुस्पष्ट शब्दरचनांचे विविध रंगांमध्ये रूपांतरण झाल्यासारखे वाटते. अशावेळी त्याच्या लेखणीमध्ये दडलेल्या कुंचल्याचा तो व्यक्त आविष्कारच वाटतो. वाचकाच्या मनपटलावर जसजशी ही कथा उलगडत जाते तसतशी त्यामागील विचारधारा अधिकाधिक स्पष्ट आणि आकर्षक होत जाते. या ग्रंथात विस्तृतपणे वर्णन केलेल्या अनुभवांना आणि प्रसंगांना पर्याय शोधणे दुरापास्त होते. आपल्याला आपल्या राखीतूनच सर्वोच्च आदर्शाच्या खऱ्याखुऱ्या परमेश्वराच्या स्वर्णिम प्रतिमेची निर्मिती करावी लागते. या ग्रंथाच्या पानापानांमधून बाबा प्रधान यांनी त्यांच्या वेदनांची आणि संघर्षाची कहाणी आपल्यापुढे मांडली आहे. त्याचबरोबर सद्गुरूंच्या चरणापुढील संपूर्ण शरणागती हे परमशांतीचे रहस्य त्यांनी प्रकट केले आहे. त्यांनी खूप विचार केला, तीव्र जिज्ञासाने शोध घेतला, प्राणपणाने लढा दिला. काही अंधुकपणे, काही सखोलपणे जाणले, काही कमकुवतपणे तर काही तीव्रतेने इच्छिले. ते लहान मुलासारखे खेळले, तसेच त्यांनी राक्षसासारखे प्रचंड प्रयत्नही केले. या सगळ्याची परिणती म्हणून त्या विस्मयकारक शोधाचा, त्या सर्वोच्च आनंदाचा क्षण आला. त्यांना हे स्पष्टपणे उलगडले की आतापर्यंत केलेल्या सर्व संघर्षाने, सोसलेल्या प्रचंड ताणाने जिथून आपण सुरुवात केली होती तिथेच पुन्हा आपल्याला आणून पोचवले आहे. चायनीज तत्त्वज्ञ लाओत्सेप्रमाणे बाबा प्रधान देखील शेवटी याच निष्कर्षाला पोचले की गढूळ पाणी शुद्ध करण्याचा सर्वोत्तम किंबहुना एकमेव उपाय आहे ते शुद्ध होण्याची वाट पाहणे. त्यानंतर बाबा पूर्णपणे एकटे झाले. त्यांनी स्वतःसाठी काहीही आणि सर्व काही करण्याचे सोडून दिले. आपल्या स्वतःच्या इच्छेच्या गुलामगिरीतून त्यांना कायमची मुक्ती मिळाली. त्यांनी सर्व पुस्तके जाळून टाकली, प्रार्थना थांबविल्या, सर्व देवांच्या प्रतिमा फेकून दिल्या आणि एका महान शांतीत व भव्य नसणेपणात प्रवेश केला. त्याच क्षणी आणि त्याच ठिकाणी त्यांचे सद्गुरू त्यांच्यापुढे अवतीर्ण झाले. बाबा स्वतः जे काही होते आणि त्यांच्यापाशी जे काही होते
ते सर्वच्या सर्व त्यांनी सद्गुरूंच्या चरणी अर्पण केले. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या, औष्णिक परमाणुजन्य अण्वस्त्रांच्या आणि संपूर्ण पृथ्वीला वेढून टाकणाऱ्या अवकाशयानांमधून प्रवास करण्याच्या सध्याच्या काळात संख्येने अतिशय कमी असणाऱ्या अशा प्रकारच्या ग्रंथांमधून आधुनिक मानवासाठी एक अत्यंत तातडीचा संदेश दिला आहे. त्यामुळे मुख्यतः पाश्चात्य वाचकांसाठी हा ग्रंथ निश्चितपणे अतिशय सहाय्यभूत आणि प्रेरणादायी ठरणार आहे. आधुनिक मानवाला ज्याची पुसटशीही कल्पना नाही असे एक आंतरिक अवकाश आहे, याविषयी आपण जागृत आहोत का? भारत या प्राचीन देशामध्ये आंतरिक अवकाशाचा सखोल शोध घेतला गेला आणि त्यावर विस्मयकारक विजय देखील प्राप्त केला गेला. आंतरिक अवकाशातील वैमानिक, सर्वोच्च शास्त्रज्ञ आणि द्रष्ट्या महापुरुषांनी शोधून काढलेले नियम आणि सत्य, घडणाऱ्या घटनांमागील तथ्य आणि वास्तविकता या मानवाच्या उत्क्रांतीसाठी आणि परिपूर्णतेकडे जाण्याच्या प्रक्रियेतून होणाऱ्या प्रगतीसाठी सर्वाधिक लक्षणीय आणि मूलभूत स्वरूपाचे आहेत. नव्याने आळवलेल्या सुराकडे सध्याच्या मानवाचे लक्ष वेधून घेण्याची चिंता बाबा प्रधानांना लागली आहे. मानव विश्वाने आपले लक्ष अंतरंगाकडे वळवावे अशी त्यांची इच्छा आहे. कामना प्रधानता आणि यशस्वीतेला देवत्व देणाऱ्या आधुनिक काळामध्ये सुधारणात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. सखोल आकलनाद्वारे प्राप्त होणाऱ्या शांतीमध्ये खरे यश सामावलेले असते. हे सत्य स्वतः शोधलेल्या त्यांना प्रतीत झाले आहे. अध्यात्म मार्गांचा शोध घेणाऱ्या शोधकाला आणि साधकाला घेरणाऱ्या परीक्षा, शोकांतिका आणि क्लेशांमधून ते स्वतः यशस्वीरित्या पुढे गेलेले आहेत. सद्गुरूंनी त्यांच्या बाबतीत काही खास विचार केलेला असल्यामुळे बाबांना आलेल्या समस्यांचे ओझे हेवा वाटावा इतक्या सहजपणे ते पेलू शकले. असा प्रश्न पडतो की बाबांच्या बाबतीत सद्गुरूंनी वेगळे धोरण का ठेवले? माझ्या दृष्टीने सद्गुरूंच्या चरणी बाबा प्रधानांनी केलेले सर्वोच्च दर्जाचे संपूर्ण समर्पण हेच त्याचे मुख्य कारण आहे, असे आज मला इथे अतिशय स्पष्टपणे सांगावेसे वाटते. या ग्रंथातील शब्दांमधून आणि 2 ओळीमधील रिकाम्या जागांमधून बरेच काही शोधून काढण्यासारखे आणि समजून घेण्यासारखे आहे. या ग्रंथातून बाबा स्वतःच प्रतिबिंबित होत राहतात. प्रिय बाबांच्या या उत्तम आणि यशस्वी ग्रंथरूप आविष्काराबद्दल मी त्यांचे मनपूर्वक, हार्दिक, प्रेमादरपूर्वक अभिनंदन करतो. प्रत्येकाने त्यांच्या प्रगतिशील जीवात्म्याच्या प्रतिबिंबाचे जवळून दर्शन घ्यावे असे मी आग्रहपूर्वक सुचवतो. मला पूर्ण खात्री आहे की तो एक समृद्ध करणारा अनुभव असेल. महर्षी न्यायरत्न धोंडीराज शास्त्री विनोद.